मसाजोगची पोटनिवडणूक वरच्यावर रंगत चाललेली आहे आणि ज्या पद्धतीने या मसाजोगच्या पोटनिवडणुकीमध्ये राजकारण आरोप आणि प्रत्यारोपाचा जो सुळसुळा सुरू आहे, खऱ्या अर्थानं ते सामाजिक दृष्ट्याला पचणार आहे का, सामाजिक दृष्ट्या रुचणार आहे का, सामाजिक दृष्ट्या त्याची काय म्हणजे मूल्यांकन होईल, ह्याच्यावर मात्र या दोन्ही गोष्टीचा कधीही सापेक्षाने विचार केला जात नाहीये. मित्रांनो, बालंट लावणं हे सोपं असतं, आरोप लावणं हे सोपं असतं, पण आरोप सिद्ध करणं आणि आरोपाच्या खऱ्या सूत्रापर्यंत पोहोचणं खूप कठीण असतं. निवडणूक काय 2 महिन्याचा खेळ. त्यानंतर ज्या पद्धतीच्या परिस्थिती येतात, परंतु त्या परिस्थितीनं जी काही माणसं तोडली जातात, जी काही माणसं हरवली जातात, ज्या पद्धतीने माणसं दुरावली जातात, त्याचं काय, याचा नैतिकतेने कधीही विचार केला जातो. आणि मतभेद हे कधी मनभेद होऊन बसतात आणि सर्वसामान्य माणसाचं एकमेकाचं तोंड एकमेकाला कधी न बघण्याची परिस्थिती निर्माण करून ठेवतात, हे या राजकीय सारीपाटात लक्षात येत नाही. खासदारकी, आमदारकी यासारख्या निवडणुका वेगळ्या आहेत. त्यामध्ये होणाऱ्या आरोपांना प्रत्यारोपांना ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण केली जाते आणि ज्या पद्धतीचं त्याचं व्यापक क्षेत्र असतं, त्यामुळे त्याच्यावर फारसा परिणाम पडत नाही. परंतु जी ग्राम पातळीवरची ग्रामपंचायतीसारखी निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये जर आरोप प्रत्यारोप खऱ्या अर्थानं जिवारी लागणारे असतील आणि जिवारी उठवणारे असतील, तर खऱ्या अर्थानं त्या आरोप प्रत्यारोपाला ज्या पद्धतीचे मतभेदाचं रूपांतर मनभेदामध्ये होतं आणि जो काही तिरस्कार आणि तिटकारा एकमेकांमध्ये निर्माण होऊन जी स्तरी वाढत जाते ना, खऱ्या अर्थानं त्याचा विचार या ग्रामपंचायतीत करायला हवा आहे. या संदर्भात ज्या पद्धतीच्या परिस्थिती आताच पोटनिवडणुकीमध्ये सुरू आहेत, कारण की पोटनिवडणूक लागली आणि कालपासून ज्या पद्धतीच्या प्रक्रिया सुरू झाल्या, चिन्ह वाटप झालंय दोन्ही पॅनलच्या म्हणजे दोन्ही उमेदवारांकडे ज्या पद्धतीच्या भूमिका आणि जनतेला, कारण की याच्यात निर्णायक भूमिका तर जनतेची, ग्रामस्थांची, ग्रामस्थांना ज्या पद्धतीच्या भूमिका पटवून आपल्या पारड्यात आपलं जास्तीत जास्त मतं कशी पडतील आणि आपलं विजय कसा होईल, यासाठी खऱ्या अर्थानं सचोटीने प्रयत्न व्हायला हवे. ते प्रयत्न की जे गावाच्या विकासासाठी असतील, जे गावाच्या भविष्यासाठी असतील. परंतु ज्या पद्धतीचे बालंट आणि आरोप लावून जर एखादं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा जर प्रयत्न होत असेल, कारण की तसं होत आहे, म्हणून तर हा विषय मांडण्याची वेळ आली. आता स्वरूपानंद देशमुखांच्यावर अशा पद्धतीचे बालंट ठेवण्यात येत आहेत की ते बालंट न पचणारे आहेत. कारण की कालपर्यंत जो स्वरूपानंद देशमुख धनंजय देशमुखांच्या खांद्याला खांद्या लावून संतोष देशमुखांच्या लढाईमध्ये पूर्णपणे एकरूप होता, त्या माणसाला आता परळीचे हात मिळवणी करण्याचे बालंट त्याच्या डोक्यावर ठेवले जात आहेत, अशी मसाजोग परिसरामध्ये चर्चा आहे. वास्तविक स्वरूपात जर अशा परिस्थिती जर आल्या असतील, तर खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्टीनं ही निवडणूक कशासाठी, याचंही आत्मविश्लेषण करणं गरजेचं आहे. जो कार्यकर्ता आजपर्यंत खांद्याला खांद्या लावून या न्यायिक भूमिकेमध्ये आपल्या सोबत लढतोय, पण 18 महिन्याच्या प्रतिनिधित्वासाठी जर अशा पद्धतीचे आरोप लावून त्याला कायमचं आपल्यापासून दुरावण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, ते खऱ्या अर्थानं नैतिक त्याला बसणार नाही. आणि खऱ्या अर्थानं ही सगळ्या बाजू जरी विकासात्मक आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून असतील, दोघांची ध्येय उद्दिष्ट वेगवेगळे असतील, पण शेवटी परिणाम तर गावावरच होणार आहे. आणि हे गाव खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं एक वज्रमुठीनं जोपर्यंत उभं राहतं, त्याचे परिणाम काय होतात, त्या परिणामाला चांगल्या पद्धतीची भूमिका मसाजोगकरांना माहिती आहे. मग ह्या 18 महिन्याच्या प्रतिनिधित्वासाठी जर अशा पद्धतीचे बालंट लावून की जे बालंट कशा पद्धतीने सिद्ध करणार, आणि वास्तविक स्वरूपात जर तुम्हाला विरोध झाला तर तुम्ही अशा पद्धतीची परिस्थिती आणून ठेवणार का? कारण की अमोल खुनेही असं या संदर्भातून चांगलाच होरपळतोय. ज्या पद्धतीने सहजरित्या अमोल खुनेंवर सुपारी घेण्याचे आरोप लावण्यात आले आणि ती सुपारी ही परळीच्या वतीनंच देण्यात आली होती, असं सांगण्यात आलंय. परंतु खऱ्या अर्थानं जेव्हा या सगळ्या गोष्टी पटलावर आल्या आणि ज्या पद्धतीनं लावलेल्या आरोपांना किंवा नमूद झालेल्या फिर्यादीची जेव्हा सहनिशा झाली, त्यावेळेस तर काय ह्याच्यातला काही संदर्भ एकमेकासमोर उघडे होत नव्हते. मग असे जे बिनबुडाचे आरोप, जे काही कसलीही सत्यता किंवा तथ्य नसलेले आरोप
जर समाज पटलावर मांडून जर एखाद्याची बदनामी करून त्याला कायमचं संपवण्याचा जर अट्टहास असेल तर याला खऱ्या अर्थानं नैतिकता मानता येईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. राजकारण काही दिवसाचं असतं, काही दिवसांचं असतं आणि हे काही दिवस सहज बघता बघता निघून जातात. विजय किंवा पराजय या परिस्थितीवर अवलंबून आहे आणि खऱ्या अर्थानं विजयाची माळ त्याच्याच गळ्यात पडणार आहे की ज्याच्यावर जनता विश्वास करते, जनतेचा विश्वास आहे. परंतु या सगळ्या सारीपाटामध्ये स्वतःची बाजू कणखर दाखवण्यासाठी जर अशा पद्धतीची परिस्थिती दाखवून, ज्या पद्धतीने अमोल खुनेला आतापर्यंत समाज हा स्वीकारत नव्हता किंवा सामाजिक भूमिकेत ज्या पद्धतीचे बालंट लावून त्याला त्याची परिस्थिती वेगळी करून ठेवली होती, खऱ्या अर्थानं ती परिस्थिती स्वरूपानंद देशमुखांसोबत करायची इच्छा आहे का, हाच प्रश्न निर्माण होतोय. कारण की आज मसाजोगच्या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं परळीची भूमिका आणि परळीच्या संदर्भातून जर अशा पद्धतीचे आरोप लावले गेले तर खऱ्या अर्थानं मसाजोगच्या कोणत्याही ग्रामस्थाच्या मनात ही गोष्ट पसणारी नाही किंवा रुचणारी नाहीये. कारण की परळी आणि मसाजोगमध्ये जरी किलोमीटरचं अंतर जास्त असेल तरी ज्या पद्धतीचं कृत्यांमुळे जी काही भूमिका त्यांच्या मनावर उमटलेली ती खूप मोठी आहे आणि खऱ्या अर्थानं याच घटनेचा फायदा या निवडणुकीमध्ये घेऊन सामाजिक दृष्ट्याने आपली भक्कम बाजू करण्याचा जर प्रयत्न असेल तर खऱ्या अर्थानं ही प्रयत्न विफल आहेत. कारण की कोणाचं आयुष्य उठून कुणाला कशा पद्धतीने बदनाम करून या गोष्टी आरोप तर लावता येतात, सगळ्यात सोपा प्रश्न आहे. आरोप कोणीही कोणावर लावू शकतो, पण ते आरोप सिद्ध करणं आणि त्या आरोपावर शेवटच्या परिस्थितीपर्यंत जाणं हे खूप अवघड आहे. आज त्याच पद्धतीची भूमिका आता स्वरूपानंद देशमुखांनी वेगळ्या पद्धतीचा जर उठाव घेतला आणि त्या पद्धतीची परिस्थिती जर सामाजिक पटलावर मांडली गेली तर काय मिळणार आहे? शेवटी उखंडाच ना, उखंड्यावर कितीही उकरा, शेवटी हातात घाणच लागणार. त्यामुळे दोघांच्या हातात चिखल, या चिखलाचा वापर कशा पद्धतीने एखादी चांगली मूर्ती घडवण्यासाठी करायचा आहे की एकमेकाची प्रतिमा मलिन करण्यासाठी करायचा आहे, या हा दोघांचा निर्णय. पण मात्र जी काही चर्चेचे स्वरूप समाज पटलावर येत आहेत आणि ज्या पद्धतीची चर्चा होऊन आपल्या स्वतःच्या सुखकार्यतेसाठी दुसऱ्याला ज्या पद्धतीचे कोंडीत धरण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, खऱ्या अर्थात ते राजकीय परिस्थितीत नसावे ही खूप मोठी गोष्ट आहे. परंतु कसं असतं, शेवटी फायदा आणि नुकसान यांच्या दोघांच्या कसोटीवर तथ्य ही सगळ्यात मोठा हा हातोडा आहे आणि तथ्यांशिवाय सत्याशिवाय जर आरोप लावले जात असतील आणि आरोप अंगावर धूळ फेकली जात असेल तर खऱ्या अर्थाने ती नैतिकतेच्या दृष्टीने ती प्रतार नाही. पण राजकारणाची गोची अशी आहे की इथं कसलीही परिस्थिती आणि कसलीही परिस्थिती पचनीय आहे. इथं काही पुस्तक काही रुजतं, त्यामुळे हे राजकारण आहे. कारण की सत्ता मिळवण्यासाठी कशा पद्धतीच्या गुगल्या खेळल्या जातात हे आम्ही लोकसभेत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही चांगल्या पद्धतीने पाहिलेलं आहे. प्रत्येक माणसाच्या कोपऱ्याला गुळ लावून कशा पद्धतीने 5 वर्ष ते गुळ कायमस्वरूपी त्याच्यासमोर झुलवत ठेवायचा हे राजकारण्यांना चांगलं जमतं. परंतु ही जर परिस्थिती नेहमी राहत राहिली तर विकासाची दृष्टी कधी येणार? आणि खऱ्या अर्थानं ग्राम पातळीची निवडणूक ही फार छोटी असते आणि त्याच्यातून जी मिळणारी संकल्पना आहे, जी काही स्वरूप आहे, ते प्रत्यक्षरित्या गावावर त्याचे परिणाम पडतात. कारण की विकास शेवटी हा दिसत असतो, कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या बोलण्यावरून हा विकास आलेखित होत नाही. तर विकासाची दृष्टी ही सापेक्ष पद्धतीनं समाजपटलावर उमटली पाहिजे आणि ती उमटते. त्यामुळे या ज्या छोट्या निवडणुका असतात त्या निवडणुका खूप कसोटीच्या असतात. कारण की आजच्या परिस्थितीत जो काही लावलेलं बालंट उद्या किती मोठा प्रश्न निर्माण करेल याचीही गणता नाही. परंतु या सगळ्या समीकरणामध्ये ज्या पद्धतीच्या परिस्थित्या सध्या मसाजोगच्या निवडणुकीमध्ये वापरल्या जात आहेत आणि ज्या पद्धतीच्या भूमिका मांडून समाज पटलावर दुरी आणि दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, खऱ्या अर्थानं त्या गोष्टी गाव पातळीवर पचनी पडणाऱ्या नाहीयेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं गावकऱ्यांच्या मनात जो कोणी उमेदवार आपल्या विकास आराखड्याची किंवा विकास संकल्पनेची खरी बाजू पटवून देईल, आणि गाव तसं जास्त मताचं नाही किंवा जास्त व्यापकही नाही. रोज प्रत्येकाचा रामराम होतो, प्रत्येकाचा शामशाम होतो, रोज एकमेकांच्या संदर्भात एकमेकाच्या चुलीत म्हणजे स्वयंपाकघरात दिलेल्या फोडणीचा वास प्रत्येक घरापर्यंत पोहोचतो.
त्यामुळं वेगळं काय मांडणार, पण वेगळं मांडत असताना गावाच्या विकासाच्या दृष्टीनं आणि विकासाच्या सापेक्षतेने जो काही विचार होईल तोच खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्ट्या एक नवीन चालना देऊन जाईल. पण या संदर्भात तुमच्या मनात काही वाटत असेल आणि या चालनेला नवीन दिशा द्यायची असेल तर खऱ्या अर्थानं तुमची कमेंट्स हे गरजेचे आहेत. या संदर्भातून या विषयाशी एक चर्चा होईल आणि या चर्चेच्या स्वरूप खऱ्या अर्थानं नवीन भवितव्याकडे, नवीन वाटचालीकडे एक नवीन दीपस्तंभ म्हणून पाहिलं जाईल. या संदर्भात तुम्हाला काही वाटत असेल निश्चितपणे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ जर तुमच्या मनाला भिडला असेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून काही वेगळे संदेश जर तुम्हाला द्यायचे असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. नमस्कार.